बोलू नका. पुढं पुढं सरका. थोडं पुढं पुढे या. माऊली या पुढं पुढं. पुढं पुढं सरका. भरपूर महिला मंडळी येणार आहे. या पुढं. अय दीदी या पुढे या. या पुढे या. या या पुढे पुढे या. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप रूप
संत समागम एखादी परी समागम एखादी परी संत समागम एखादी परी समागम एखादी परी भावे त्याचे द्वारे श्वानया भावे त्यांचे द्वारे श्वानया भावे त्यांचे द्वारे श्वानया संत समागम एखादी परी समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी भावे त्याचे द्वारे श्वानया भावे त्यांचे द्वारे श्वानया भावे त्यांचे द्वारे श्वानया तेथे राम नाम होईल श्रवण 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 वाडेला भोजन उच्चिष्टा हरिल भोजन उचिताचे हरिल भोजन उचिताचे कामारी बटिक सेवेचा सेवक हमारे बनेक सेवेचा सेवक कामारी बटिक सेवेचा सेवक हमारे बनेक सेवेचा सेवक दीनपणे रंगतेची भर दीनपण रंगते देव दीनपणे रंगते देव तेथे राम नाम होईल श्रवण 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 वाडेला भोजन उच्चिष्टा घडील भोजन उचिताचे घडील भोजन उचिताचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आमरे सर्व सुखच्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आमरे सर्व सुखच्या संगती वाडेला पंगती संताची घडील पंगती संताची घडील पंगती संताची तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण राम नाम होईल श्रवण वाडेला भोजन उच्चिष्टा भोजन उचिताचे घडील भोजन उचिताचे ठोपार फुमाय टाळी वाजवा कुमार कुमार जय देव ठोपार फुमाय ठोपार फुमाय कुमार कुमार ठोपार फुमाय विठ्ठल विठाला 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 विठ्ठल हरी हरी विठाला 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 हरे विठाला 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 पंढरीनाथ भगवान की जय माऊली ताई महाराज की जय जगद्गुरु श्री संत महाराज की जय मारुती महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु मौनी बाबा की जय विठाला 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 हॅलो संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी स्फटिक सेवेचा सेवक दीनपणे रंकतेची भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती
घडेल पंगती संताची या तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 संत समागम एकादिये परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय धातून मुनेंद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुधरे जरा दुधरे जरा दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया संतानिया करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सती रंभा जयाची माता से हो अकाराम नामे पिता वसे हो सिरसोली गावी अवतार धरिला
नमस्कार माझा मौनी प्रभूला मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मुझे दीजियो श्री वृंदावन को वास। राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय, जन्म जन्म किया पदा राधा नाम सुनाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुख उपजो दुःख मित गयो, चौदस भयो उजियार। अंग अंग की राग उलट गयो, जब प्रगटो राग कल्याण। करो कल्याण तो होवे कल्याण, चार प्रहर कल्याण। सबसे पहले कल्याण करो तो 8 प्रहर कल्याण। विठ्ठला विठ्ठला संत समागम एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती। तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाची उपस्थित। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता निवडलेले अभंग। वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे। आपल्या हातेडी गावामध्ये श्री हनुमान ट्रस्टच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन तथा श्रीमद भागवत कथा कीर्तन महोत्सव यज्ञ सोहळा आपल्या हातडीकर ग्रामस्थांच्या अतोनात प्रयत्नातून संपन्न होत असतो। गेल्या 4 वर्षांपासून आपण सगळे लोक या गोष्टीचे साक्षीदार आहोत। मला असं वाटतं या वर्षाचं हे 5वं वर्ष आहे आणि कीर्तन सुद्धा 5वंच आहे। विठाला विठाला पाठीमागे सुद्धा मी आलो होतो, असं स्टेज होतं आणि इकडे तोंड करून कीर्तन होतं। समाज एवढाच होता, माणसं पाणी द्यायला जायला होते, बाया जास्त होत्या। कारण आजकाल परिस्थिती तशीच आहे। कारण मी माणसाला दोष देतो असं नाही बरं, या माता माऊल्यांमुळे संपूर्ण भारतातला परमार्थ टिकून आहे। त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा। कीर्तन तर आम्ही करतोच, आम्ही कीर्तन करण्यासाठीच या ठिकाणी आलो। बघा, सगळ्याच्या शेवट झोपते ती माऊली आणि सगळ्याच्या अगोदर उठते ती सुद्धा माऊली। सगळ्याच्या अगोदर उठते, घरच झाडझूड करते, आपलं अंगण सारवते, सडा सारवण करते। जर मातीचं घर असेल तर ते झाल्यानंतर घरच्या लोकांना नाश्त्याची व्यवस्था करते, जेवणाची व्यवस्था करते, सगळ्यांना वाढून देते। सगळं झाल्यानंतर ती जेवते, सगळ्यांचे उष्टे भांडे धुते, नंतर शेतातही जाते। ऐका, शेतातून आल्यानंतर पुन्हा चहा पाण्याची व्यवस्था करते, घरच्या लोकांना मुलांना मुलींना चहा पाणी देते। लगेच मारुती रायाच्या मंदिरातून साऊंडर आवाज येतो, हरिपाठाची वेळ झालेली आहे, महिला मंडळींनी पटकन या। सगळे कामं सोडून देते, पुरा हरिपाठा करता वापस हजर होते। हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा घरी जाते, सगळ्यांची जेवायची व्यवस्था करते, सगळ्यांना वाढून देते। सगळ्यांचं झाल्यानंतर जेवते, सगळ्यांची उष्टी भांडे धुते। सगळं झाल्यानंतर सुद्धा कीर्तनाला येते, मरावा आणि तुमच्या पोटी जन्माला यावं। हे सोपं नाही। या माता माऊल्यांमुळे भारतातला परमार्थ म्हणेल मी तुम्हाला, महाराष्ट्रातला नाही, भारतातला परमार्थ हा टिकून आहे। आमचे माणसं सुद्धा येतात, पण बरं वाटलं तर ठीक आहे, नाही तर तांबलं झटकलं की निघले। परिस्थिती तसं आहे। कीर्तन हे कीर्तनासारखं असतं, म्हणून कीर्तन श्रवण करत असताना कीर्तन कसं श्रवण केलं पाहिजे माझ्या माय माऊल्यांनो? तुमच्या शरीरावर तुमचे कोण म्हणते नुसतं कानच कीर्तन ऐकतात? तुमच्या शरीरावरच्या प्रत्येक रोम रोमानं कान करून ते कीर्तन ऐकलं पाहिजे, तर ते आत्मसात होत असते। कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप। कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप। कीर्तन चांग कीर्तन
नाव आहे कीर्तन. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग म्हटलंय हा. होय कान हरिरूप नाही. होय पाय हरिरूप नाही. होय हात हरिरूप नाही. होय शरीर हरिरूप नाही. होय अंग हरिरूप. नुसतं कानानच कीर्तन ऐकलं पाहिजे असं नाही राजांनो. नुसतं महाराजांनी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ऐकावं असं नाही माझ्या राजांनो. सर्वांगाचे कान करून ऐकलं पाहिजे. ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये आपण गेल्या 5 दिवसापासून श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करत आहात. भाग्यवान आहे तुम्ही लोक. श्री गुरु आचार्य परिवज्रकाचार्य हरिचैतन्यजी स्वामीजी महाराज यांचे प्राणप्रिय पट्ट शिष्य आमचे रामचैतन्यजी महाराज यांच्या वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. आज 5व्या दिवसात त्यांनी समर्पण केलं असेल. उद्या 6वा दिवस आहे. भागवतात सुद्धा तसं सांगितलेलं आहे. बोलू नका. शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगतायत. पण ऐका, शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगतायत. राजा ऐकतो का तू? हो महाराज ऐकतो मी. राजा ऐकतो का तू? हो महाराज ऐकतो मी. त्यावेळेस परीक्षिती राजानं शुकाचार्यांना विचारलं, महाराज तुम्ही असं मला 3 वेळा का विचारता? कारण त्यावेळेस शुकाचार्यांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. शेळके महाराज, जोपर्यंत तुमचे सर्व इंद्रियाचे कान होत नाही तोपर्यंत परीक्षिती तू ऐकण्याचा अधिकारी नाही. हा ऐका, माणूस हा सर्वांगाचे कान करून श्रवण करण्यासाठी तयार झाला पाहिजे. मी तरी तुम्हाला असं सांगेल, सांगणाऱ्या महाराजाची आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांची दोस्ती झाली पाहिजे. विठाला 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 कारण जोपर्यंत सांगणाऱ्याची आणि ऐकणाराची दोस्ती होत नाही माझ्या राजांनो, त्यावेळेस ऐकण्याची मजा वेगळी आहे आणि सांगण्याची सुद्धा मजा वेगळी आहे. एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, कहीं दूर जाने का किनारा न मिलता, अगर तुम न होते, अगर तुम न होते. हिंदी गाणं म्हणू का? म्हणू का हिंदी गाणं? म्हणजे मी हिंदी गाणे म्हणायला आलो का इथं? सांगतोय, ये दोस्ती. काय हुशार आहेत तू लोक. आमच्याही पुढचे हम नहीं तोडेंगे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, नारदाच्या गादीवरून मला हिंदी चित्रपटाचे गाणे म्हणायचे नाहीत. एखादं हिंदी चित्रपटाचं गाणं जर भावत असेल तर त्यातला अर्थ उचलायचा असतो. बघा, उचला. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, कहीं दूर जाने का किनारा न मिलता, अगर तुम न होते, अगर तुम न होते. राम चैतन्य महाराज तुम्हाला भागवत कथा सांगतात, पण त्यांच्या पुढे जर तुम्ही बसेल नसले असते तर त्यांनी ढेकळाला सांगितलं असतं का? आज 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प मारुती रायाच्या चरणी समर्पण करण्यासाठी मी तुमच्या पुढे उभा आहे. एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने समस्त आदडीकर घराला कुलूप लावून, खिडक्या लावून, दरवाजा लावून इथं कीर्तनासाठी आले. तुम्ही जर माझं कीर्तन ऐकण्यासाठी आले नसतात तर आम्ही काय ढेकळाला कीर्तन सांगितलं असतं का? म्हणून तुम्ही आहे म्हणून आमचं दुकान चालू आहे. हे दुकानच आहे. घातला दुकान पडिये तैसा हे वान, आम्ही भांडारी देवाचे, द्यावे घ्यावे मापवाचे, उगवू जाणू मुडी झाली नव्हे त्याची जाडी, तुका म्हणे पुढे मूल खरे तैसे कुडी, घातला दुकान देते आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्याशी पुरे धनी अनेकाशी उरे, म्हणून तुका म्हणे पोते देवे भरले नोहेरी. ते तुम्ही सर्व मायबाप आमचे कीर्तन ऐकण्यासाठी येता म्हणून आम्हाला सुद्धा सांगण्यासाठी आनंद वाटतो. ऐका, म्हणून या ठिकाणी ज्या गप्पा केल्या जातात ह्या गप्पा सहजासहजी होत नाहीत माझ्या राजांनो. ह्या गप्पा जर कोणाच्या असतील तर साधू संतांनी समाजावर केलेले उपकार, साधू संतांनी समाजावर दिलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या कानावर आलेले उष्टे कण. अभंग सुद्धा तसाच आहे, सांगेल मी तुम्हाला. म्हणून तुमच्या सर्वांच्या मुळे आज या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला भव्य दिव्यता प्राप्त झाली. मी नारदाच्या गादीवरून एक विनंती करेल, मारुती रायाच्या चरणी एक विनंती करेल. गेल्या 4 वर्षापासून तुमच्या हातेडी गावामध्ये हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या वर्षीचं हे 5वं वर्ष आहे. मारुती रायाच्या चरणी आपण सगळ्यांनी मिळून एकच प्रार्थना करायची की देवा
फक्त आमच्या कार्यक्रमाला कोणाची नजर लागू देऊ नको म्हणजे झालं. आणि कार्यक्रमाला एखाद्याची नजर लागली की लागली, कार्यक्रम बंद. असे कितीतरी कार्यक्रम आम्ही पाहिले. 50 लोक मीटिंग मध्ये बसलेले असतात. किती? 50 लोक मीटिंग मध्ये बसतात. 51 नंबरचा माणूस मीटिंग मध्ये येतो आणि बंदा सप्ता मोडून टाकतो. विठाला 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 म्हणजे 50 लोक योग्य निर्णय घेतात, 50 लोक योग्य त्या तारखा भरतात, 50 लोक योग्य ते गायक वादक कथाकार सुचवितात. पण 51 क्रमांकाचा माणूस आला रे आला की तो 50 लोकांना सुद्धा दबत नाही. एक माणूस सप्ताहाच्या चांगल्या मीटिंग मध्ये आला की तो सप्ताहाचा कार्यक्रम करत असतो. फक्त एवढीच मारुती रायाच्या चरणी आपण प्रार्थना करू. खरं सांगू तुम्हाला, मी माळवंडीला सुद्धा आलो, मी देवपुरात सुद्धा आलो, तुमच्या गावात सुद्धा आलो, केसापुरात सुद्धा आलो, सिंदखेड सुतल्यात सुद्धा आलो, मातल्यात सुद्धा आलो. बरोबर आहे की नाही? ही बसलेली ही बरीचशी मंडळी आहे. माळवंडी देवपूर पासून लोक कीर्तन ऐकण्यासाठी आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे माझ्या राजांनो की त्या त्या गावातला परमार्थ हा टिकून आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, जाता जाता एक संदेश देऊन जाईल. असा जर 51 नंबरचा माणूस तुमच्या मीटिंग मध्ये येऊन बसेल तर मी असं सांगेल तुम्हाला की त्याला म्हटलं पाहिजे बाबा पंगत नाही दिली तरी चालेल, त्याला म्हटलं पाहिजे तू पाणी नाही वाढलं तरी चालेल, त्याला म्हटलं पाहिजे तू वर्गणी नाही दिली तरी चालेल, फक्त 50 लोकांना आडा घालू नको म्हणजे झालं. कारण पंचक्रोशीला लाजवेल असा हा आतेडीमध्ये कार्यक्रम चालू आहे. वाजवा तुमच्याकरता टाळ्या. हा, काय काय ते गाणारे लोक आहेत, काय ते वाजवणारे लोक आहेत. बघा ना पाठीमाग ज्यांनी आता सुंदर चाल गायली, संगीत अलंकार संगीत विशारद आमचे धनु महाराज शेळके, साखरेसारखा ज्यांचा कंठ आहे आमचे रामेश्वर बुवा नेवरे, आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध मृदंगाची थाप आहे श्री हरिभक्ती परायण कृष्णा महाराज. या सगळ्यांकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि पाठीमाग सुद्धा सुरदास महाराज उभे आहेत. सुरदासच आहेत ना? हो, कारण सुरदास महाराज तिकडे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा एक आहेत. बघा, वा वा वा, देवपूरला सुद्धा होते म्हणतात. हा, आंधळ्याशी डोळे पांगड्याशी पाय बैरे ऐकतील कानी रे. ही ताकद जर कशाची असेल तर ही वारकरी संप्रदायाची आहे. आणि चला पुढे. खरं सांगायचं म्हणजे शेळकेबा माझी तब्येत नाही बरोबर, पण आमच्या शोभाताई यांच्या अत्यंत प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. 1.5-2 महिन्यांपासून ताईनं माझी तारीख घेतली. मला म्हणली श्याम तुला यावं लागतं. मी म्हटलं हातडीमध्ये येऊन गेलो मी, तरी पण एकदा येऊन पाय म्हणे कसं वातावरण असते. मग नंतर तिला कळालं की हा तर येऊन झालेला आहे. पहिले मी आलो आणि आल्यानंतर हातडीची मंडळी भेटली. आता दत्त जयंतीच्या दिवशी हातडीच्या भजन मंडळानं, गुरुदेव भजन मंडळानं तुमच्या हातडीचं नाव महाराष्ट्रात मोठं केलं. कसं काय? पहिला नंबर आणला मौनी बाबाच्या मठातून भजन स्पर्धेमध्ये, आणि तीही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. चला पुढे. विठाला विठाला. म्हणून आमच्या शोभाताई त्यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य. म्हणून 5वं कीर्तन मारुती रायाच्या चरणी समर्पण करण्याच्या निमित्ताने श्री गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. महाराज असं म्हणताय, संत समागम एखादे परी जीवनामध्ये जगत असताना, जीवन जगत असताना, जीवनाची वाटचाल करत असताना एक वेळेस तुमची पंगत चुकली तर चालेल भावांनो, पण तुमची संगत नाही चुकली पाहिजे. तुमची पंगत जर चुकत असेल तर मला असं वाटतं ही पंगत उठल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पंक्तीला सुद्धा बसू शकता, पण एकदा का तुमची संगत चुकली रे चुकली की गावात तुम्हाला किंमत राहत नाही. एकदा तुमची संगत चुकली रे चुकली की तालुक्यात तुम्हाला किंमत राहत नाही, जिल्ह्यात राहत नाही. शेजारचे लोक तुमच्याशी 1 रुपयाचा सुद्धा व्यवहार करत नाहीत. म्हणून पंगत चुकली तर चालेल, पण तुमची संगत नाही चुकली पाहिजे. म्हणून महाराज असं म्हणतायत, नाही ना तुम्ही साधूचे संगत करण्याचे अधिकारी, मग साधूच्या दारामध्ये कुत्र होऊन जीवन जगा, तरी सुद्धा साधूची संगत लाभेल. ऐका, साधूची संगत मिळवण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे माझ्या राजांनो? मनाला आपल्या ताब्यात केलं पाहिजे. आता मी तुम्हाला जास्त अध्यात्म सांगणार नाही. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 दूनी 10, आणि हे सगळं शरीराचे इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याचं नाव आहे मन. बरोबर आहे? शब्द स्पर्श रूप रस गंध आप तेज वायू पृथ्वी आकाश, हे 10 तत्व आहेत. आणि 10 तत्वातून निर्माण झालेलं ज्याच्या ताब्यामध्ये आपण जायला नाही पाहिजे त्याचं नाव आहे मन. जोपर्यंत तुमचं मन तुमच्या ताब्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही साधूच्या पंक्तीत उष्ट खाण्याचे अधिकारी होत नाही. कीर्तन समजते ना?
माऊल्यांनो, मला काही हसवता येत नाही बरं, पण अध्यात्म ऐका. कधी कधी कीर्तन ऐकलं पाहिजे, की ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला वैराग्य झालं पाहिजे की नाही. श्यामबा म्हणत होते ते बरोबर आहे. आजकाल लोकांना थोटांग लागले की थोडी कॉमेडी पाहिजे. आम्ही गाडीतून उतरल्याबरोबर लोक म्हणतात, महाराज मस्त कॉमेडी होऊन जाऊ द्या. एक काम करतो, आता कीर्तन राव देतो, नाचणं चालू करून देतो, म्हणजे लोक हसतील. साधूच्या संगतीत जाण्याकरता सुद्धा साधूच्या संगतीत जाण्यासाठी अधिकारी लागत असतो. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की साधूच्या पंक्तीत साधूचं उष्ट खाण्यासाठी मला मिळतोय, तर कधी काळी साधूच्या संगतीत येण्यासाठी तुम्ही मनाच्या ताब्यात गेलं पाहिजे, की मन तुमच्या ताब्यात घेतलं पाहिजे, हा विचार आपल्याला करायचा आहे. मन तेथे धाव घेई, 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 वाटाल तेथे धाव घेई, मन तेथे धाव घेई, मन तेथे धाव घेई. राय विठा वाटे पायी, राय विठा वाटे पायी, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मन तेथे धाव घेई, मन तेथे धाव घेई. टाळ्या वाजवायच्या करता, टाळ्या वाजवत जा तुम्ही. टाळ्या वाजवण्याचे फायदे अनेक आहेत. कितीही थंडी वाजू द्या, तुम्ही सारखी 2 मिनिटं टाळी वाजवा, ती पळून जाते थंडी. थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा शाल गोधड्या अंगावर घेऊन आपण कीर्तन ऐकण्यासाठी आले. नक्कीच आपण अत्यंत सर्वांगाचे कान करून ऐकता, म्हणजे तुम्हाला संप्रदायाविषयी प्रेम आहे, जिज्ञासा आहे. काय म्हणतात, पोलिसांनी मनाच्या ताब्यात असावं की मनाने पोलिसाच्या ताब्यात असावं. ऐका, म्हणजे इंद्रियाच्या ताब्यात मन असलं पाहिजे की मनाच्या ताब्यात इंद्रिय असले पाहिजे. आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत, त्यामुळे आपण सगळेच्या सगळे त्या मनाच्या ताब्यात आहे. जिकडे मन म्हणेन तिकडे जातो. कल्पना करा, तुम्ही सकाळच्या एसटीनं तुम्हाला बुलढाण्याला जायचंय. थंडीचे दिवस असल्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला सांगितलं, अगं ये मला नाही का सकाळी एसटीनं बुलढाण्याला जायचंय. ती म्हटली जा ना मग, पण आता माझी अशी इच्छा आहे की मी सकाळी एसटीनं जातो, तू मला नाश्ता करून दे. बायको म्हणली, तुम्ही इथं काही नाश्ता करू नका, तुम्ही बुलढाण्याला चालले, रस्त्यानं कुठेही गाडी थांबली तिथं नाश्त्याची व्यवस्था आहे. पण हे हातडीच्या बस स्टँडहून बुलढाणा जाण्याकरता एसटीच्या गाडीत बसलं. सुदैवानं याची नजर गेली हाटेरीतल्या कचोरीकडे. ऐका, सुदैवानं याची नजर हाटेरीतल्या कचोरीमध्ये गेली, हाटोलीतल्या कचोरीकडे गेली. हे बसलेला आहे एसटी मध्ये काका. ऐका, डोळ्यांनी हॉटेलवरची कचोरी पाहिली. बसलेलं कुठे, एसटीत. कचोरी कोण पाहिली, डोळ्यानं. पण याचं मन गेलं आणि कचोरी खाऊन आलं. हा, मनाचा वेग फार खतरनाक आहे. आतापर्यंत शेकडो सायंटिस्ट, शेकडो शास्त्रज्ञ या मनाचा विचार करू शकले नाही, करूही शकणार नाही. कारण मन आहे ते. तुम्ही कल्पना करा, एखाद्या वेळेस तुम्ही पंढरपूरला गेले असाल, अशा असे तुम्ही एसटीतून उतरले असाल, असं असं तुम्ही चंद्रभागेमध्ये कंबर एवढ्या पाण्यात गेले असाल, असं असं तुम्ही स्नान केलं असेल, असं असं तुम्ही जल आचमन केलं असेल, असं तुम्ही पुंडलिकाच्या पायरीवर गेले असाल, असे तुम्ही नामदेवाच्या पायरीवर गेले असाल, असे तुम्ही पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श केला असेल. आठवतंय तुम्हाला? मी जसं जसं सांगतो तसं तसं तुम्हाला आठवतो. बघा, एका सेकंदामध्ये तुमचं मन चंद्रभागेत गेलं. ये मन बड़ा चंचल है, कैसे उसे समझाओ. ये मन बड़ा चंचल है, कैसे उसे समझाओ. ये मन बड़ा चंचल है, कैसे चंचल
चंचल है कैसे उसे समजाओ. या मनाला तुम्ही तुमच्या सर्व इंद्रियानं समजवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला असं वाटते हे मन तुमचं ऐकत नाही. कारण काय, मी सांगितलंय तुम्हाला, हा एसटी मध्ये बसलेला आहे, डोळ्यानं हॉटेलीतली कचोरी पाहिली, मन गेलं आणि खाऊन आलो. त्याच्यावर कबीर महाराजांनी एक दोहा खर्च केला आहे का, मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर नहीं खिंचा बान तो कहाँ चलेगा तीर कबीरा कहाँ चलेगा तीर. हा दोहा खर्च केलाय कबीर महाराजाने. मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर नहीं खिंचा बान तो कहा चलेगा तीर. कबीर महाराजांनी हा घडलेला वृत्तांत पाहिला आणि साधकांनी कबीर महाराजाला सांगितलं, हे एसटीत बसलं बुलढाण्याला जाण्याकरता, डोळ्यानं कचोरी पाहिली, मन गेलं, हे एसटीतच बसलंय, मन खाऊ नाही आलं. कबीर महाराज म्हणतात, याच्यापासून घेण्यासारखं ज्ञान एवढंच आहे, डोळे जात असतील जाऊ द्या, प्रत्येक इंद्रियाचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, कान भरून या ऐकेल तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा, टाळो टाळी लोपला नांद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगिताचे आटला भेद. बघा ना तुम्ही, वासुदेव आंधळी पांगळे नाटतात, भोपाळ्या मुका जोगी, हे काय शिकवून देतात तुम्हाला. प्रत्येक इंद्रियाचं वर्णन माझ्या संतू संतांनी केलेलं आहे. म्हणून या साधू संतांनी जे वर्णन केलंय, या वर्णनातून उष्ट आपल्याला ऐकायला भेटते. माझे संत महात्मे तर असं म्हणतात, तुम्हाला नाही माणूस म्हणून श्रवण करता आलं तरी चालेल, पण तुम्ही साधूच्या दरवाजात कुत्रा म्हणून जरी जीवन जगले तरी तुमचं नाव ग्रंथामध्ये लिहिल्या जाईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेस अभंगाच्या पहिल्या. संत समागम एकादी परी, 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 संत समागम एकादी परी. आवे दाते द्वारी श्वानयाती, आवे दाते द्वारी श्वानयाती, आवे दाते द्वारी सोनयाती, आवे दाते द्वारी सोनयाती, आवे दाते द्वारी श्वानयाती, आवे दाते द्वारी श्वानयाती, आवे दाते द्वारी सोनयाती, आवे दाते द्वारी सोनयाती. तेरा नाम होईल श्रवण, 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 श्रवण. वा, कशी आहे जोडी, वाजवा टाळ्या. संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी. कुत्र्याला वारकरी संप्रदायाने किंमत दिली. बघा,
साधूच्या सानिध्यात गेल्यानंतर कधी काळी कुत्र्याचं नाव सुद्धा साधूच्या सोबत मोठं होत असतं, माणसाचं नाही. याचा सुद्धा विचार केला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावर आहे. पण त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या बाजूला एका कुत्र्याची समाधी आहे. त्या कुत्र्याचं नाव काय रे? वाघ्या. वाघ्या वा. कशामुळे? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. हो रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. वा. महाराज म्हणतात रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. कधी काळी माणसापेक्षा जास्त चांगलं काम जनावर करत असतात. म्हणून ही जनावर ज्यावेळेस स्वतःच पणाला लावतात, म्हणून माणूस गेल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून 400-450 वर्ष झाले इतिहास घडवून, तरी सुद्धा वाघ्या नावाच्या कुत्र्याचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. ऐका, श्रीमंत संत सम्राट योगीराज गजानन महाराज यांचा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर करता जाते. मी गजानन महाराज संस्थानचा विद्यार्थी आहे म्हणून सांगतो, जाते. महाराष्ट्रामध्ये जगाच्या पाठीवर एकमेव संस्थान असं आहे, त्या संस्थानचं नाव आहे गमस संस्थान श्री क्षेत्र शेगाव. कीर्तनाची सुद्धा मर्यादा आहे, ऐकण्याची सुद्धा मर्यादा आहे, आवाजाची सुद्धा मर्यादा आहे, बोला सुद्धा मर्यादा आहे, खाणं सुद्धा मर्यादित आहे, राहणं सुद्धा मर्यादित आहे, सगळं मर्यादित. म्हणून जागतिक लेवलचं एकमेव संस्थान जर कोणतं असेल तर गमस संस्थान शेगाव. जागतिक लेवल अनेक संस्थानं पाहिल्या आम्ही. तिरुपती बालाजी असेल, शिर्डीचे साईबाबा असतील, अक्कलकोट स्वामी समर्थ असेल, अष्टविनायक असेल, 12 ज्योतिर्लिंग असेल, 52 शक्तीपीठ असतील, पण तरी सुद्धा गजानन महाराज संस्थानला चॅलेंज नाही. ही आपल्या बुलढाणाकरांसाठी भाग्याची गोष्ट असली पाहिजे. काय एका रांगेमध्ये ती दिंडी चालते हो महाराज. विश्व माऊली ज्ञानोबाराच्या सोबत जनसंख्या जास्त राहते. याचा अर्थ असा नाही की ते नियमात भंग करतात, असं नाही. माऊलीच्या सोबतचा जो सोहळा असते, हा सोहळा तर त्रिभुवनात नंबर 1चा सोहळा असतो, पण शिस्तीत. याचा अर्थ असा होत नाही की आमचा जर दिंडी चालक असेल तर आम्ही कुणीकडे रस्त्यानं चालावं, नाही. कोणी सोबत असो की सोबत नसो, स्ट्रिक्ट चालती महाराज. पण आम्ही जवळपास 2004 ते 2008 या कालखंडामध्ये शेगावला होतो. 2009 पासून मी वारकरी शिक्षकाचं काम करतो. आपल्या शेजारी असणारं परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान, चिखली तालुक्याचं वैभव, त्या ठिकाणी मी 15-16 वर्षापासून एका वारकरी शिक्षकाचं काम करतो. माझ्याकडे बरेच मुलं शिक्षण घेण्यासाठी आजही उपस्थित आहे आणि बरेच मुलं शिक्षण घेऊन गेले सुद्धा. आमच्या नेवरी महाराजांचा भाषा सुद्धा माझ्याकडे होता. खूप सुंदर गातो, स्वरबद्ध गातो. कारण माझं सांगणं असंच असते, त्या मुलांना सांगेल मी तुम्हाला की बाबा रे, आपल्याला नाही काही आलं तर चालेल, पण कमीत कमी स्वरात म्हटलं पाहिजे. कारण प्रत्येक गुरुला प्रत्येक शिष्याकडून देणगी दिली पाहिजे अशी अपेक्षा नसते. माझ्या तालमीत तयार झालेला एखादा मुलगा जर महाराष्ट्रामध्ये फिरत असेल आणि 4 लोक त्याचं गायन ऐकून, 4 लोक त्याचा मृदंग ऐकून, 4 लोक त्याचं कीर्तन ऐकून त्याला वाहवा करत असतील, ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा असेल. ही गुरुची इच्छा असते आहे. ऐका, म्हणून आम्ही संस्थांच्या नियमाचं पालन करत करत आजही त्या ठिकाणी ते नियम लागू केले. म्हणून गजानन महाराजांची पायी दिंडी जाते पंढरपूरला. या बाजूला एक रांग असते, या बाजूला एक रांग असते महाराज, आणि पंढरपूर पर्यंत एक वैष्णव नावाचं कुत्र त्या दिंडीमध्ये सोबत गेलो. ऐका, कारण असं म्हणतात, काकी घोडी पुढे श्वान. हा,
भगवान दत्तात्रयाच्या सानिध्यामध्ये ते कुत्र देव स्वरूप होतो. आपण कौतुक केलं पाहिजे त्या कुत्र्याचं. ज्या कुत्र्याला तुम्ही हाडाड म्हणता, ज्या कुत्र्याला तुम्ही कोरभर भाकर सुद्धा टाकत नाही, तुम्ही म्हणता महाराज ते कुत्र. अरे मी सांगेल तुम्हाला, माणसापेक्षा जास्त प्रामाणिक काम कुत्र करते. एखाद्याच्या घरात चोरी करण्याकरता चोर येऊ द्या, कितीही घराचा मालक गाढ झोपेत असला तरी कुत्र उठवून देण्याचं काम करते. कारण त्याला माहित आहे मी माझ्या मालकाची भाकरी खातो म्हणून मी त्याची चाकरी केली पाहिजे. कामापुरतं काम तर तेवढं करतोच की ना माझ्या राजांनो. पण दुर्भाग्यशाली आहेत माणसंच, कधी काळी जनावरापेक्षा सुद्धा खालच्या गतीला जाऊन त्या कुत्र्याला मारतात. आम्ही पाहतोय महाराष्ट्रभर गाड्या प्रवास करत असतात आमच्या. रस्त्यानं मांजरं उडवलेले असतात, रस्त्यानं डुकरं उडवलेले असतात, रस्त्यानं कुत्रे सुद्धा उडवले असतात, रस्त्यानं अनेक पशु पक्षी त्या गाडीनं उडवलेले असतात. अरे कधी काळी त्यांची सुद्धा दया केली पाहिजे. आमच्या संतांनी प्रत्येकावर दया केली. भूटानचं भांडवलं, भूटानची दया भांडवलं संत. प्राणी मात्र्यावर सुद्धा दया केली. एवढंच नाही, तुम्हाला जेवढा आत्मा देवाने दिलेला आहे, अर्थात तुमचा जेवढा आत्मा आहे तेवढा त्या पशु पक्ष्याचा आहे. असं म्हणतात ना, मुंगी के पैर में घुंगरू बसते है तो वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायात घुंगरं वाजतात ते देवाला ऐकायला जाते. मुंगी सुद्धा पशु पक्षीच आहे ना. मग पण तरी सुद्धा कर्मधर्म सुदैवानं प्रवास करत असताना आपल्या पायाखाली किती मुंग्या मरतात याची जाणीव आपल्याला राहत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गजानन महाराजाच्या सानिध्यामध्ये ते कुत्र पंढरपूर पर्यंत जातं, पायी जातं. गेलंय ते कुत्र, 2 वर्ष पायी वारी केली. त्या कुत्र्याचं नाव वैष्णव ठेवलं आणि बऱ्याच ठिकाणी त्या कुत्र्याची व्हायरल क्लिप सुद्धा व्हायरल झाली की कुत्र मेलं, कुत्र मेलं, कुत्र मेलं. कुत्र मेलं नाही. महाराज जसं महाराजांच्या सोबत पंढरपूरला गेलं, चंद्रभागेमध्ये त्या कुत्र्यानं स्नान केलं, तसं पुन्हा महाराजाच्या सोबत परतीच्या मार्गाने ते कुत्र शेगावला वापस आलं. आज त्या कुत्र्याचं नाव दिंडीत घ्यावंच लागते. ही ताकद साधूच्या सानिध्यातली आहे. म्हणून तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. आपण गजानन महाराजांची कीर्ती ऐकून असाल तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, साधू होणं जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तितकं सोपं नाही. साधू होण्यासाठी सगळ्यात अगोदर पागल व्हावं लागतं. या ठिकाणी उभे असणारे सगळे टाळकरी पागल आहेत. विठाला 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 तुम्ही म्हणसाल महाराज बरं आहे तुमचं, आम्ही तुमच्या कीर्तनात थंडीचे टाळ वाजून राहिलो. कृष्णा महाराज म्हणते मी मृदंग वाजवतो घाम येईपर्यंत. हे म्हणत असतील आतडी तुट्यापर्यंत आम्ही गायन करून राहिलो. हे म्हणत असते ना आम्ही टाळ वाजवतो. तुम्ही म्हणता आम्ही पागल आहे. पागलच आहेत महाराज. आतापर्यंत जेवढी लोक झाली, संतत्वाला प्राप्त झाली, सगळी पागलच आहेत. एका गावात श्रीमंत तुकाराम महाराज कीर्तनासाठी गेले. आता ज्यानं पंचपती घेतली होती, नियम आहे गायक हा पंडित भीमसेन जोशी जरी असला तरी पहिली चाल गायकानच गायली पाहिजे. कीर्तनकार किती मोठा त्रिकाण पंडित असला तरी पंचपती म्हटलीच पाहिजे, नियम आहे. झाली महाराज पंचपती चालू. नेवरे बुवा तुकाराम बुवा फेटा घालून आले तरी कीर्तन चालू, पंचपती चालू. विठोबा रखुमा ये, विठोबा रखुमा ये. तुकोबा म्हटले मी कुणीकडून या गावात आलो. तुकोबाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत धनु महाराज, वेडा झालो वेडा झालो वेडियांच्या गावी गेलो. अरे ना बाबा, मी कीर्तनासाठी विना घेण्यासाठी आलोय आणि नियम आहे संप्रदायाचा, पंचपती विठोबा रखुमा झाल्यानंतर बुवाच्या गळ्यात विना दिला पाहिजे, याचं चालूच आहे. तुकाराम महाराज मनातल्या मनात हसले आणि म्हणले वा, परमार्थ करण्यासाठी असं वेड झालं तरच वेड्यांचं नाव मोठं होत असते. गजानन महाराज वेडे, श्रीमंत तुकाराम महाराज वेडे, शांती ब्रह्म श्रीमंत संत एकनाथ महाराज वेडे, चिखलीचे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा वेडे, वजेगावचे रामचंद्र बाबा वेडे, वरुडीचे तेजस्वी बाबा वेडे, विश्वमौली ज्ञानोबाराय आळंदीचे संजीवन समाधी असणारे ते सुद्धा वेडे. तुमचा विम्या काही कडबा कापला नाही. जनाबाई वेड्या, मुक्ताबाई वेड्या, सखूबाई वेड्या, बहिणाबाई वेड्या, चला पुढे मीराबाई सुद्धा वेड्या. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वा, साऊंड वाल्या करता टाळ्या वाजवा. कारण नंबर 1 साऊंड आहे, अशी क्लिअरिटी पाहिजे. आणि उद्याचं हे कीर्तन मौनी कृपा प्रसाद या युट्यूब चॅनलवर सकाळीच पडतं. विठाला विठाला ऐसी लागी लगन मीरा हो गई
ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बनके जो गंकली, मीरा रानी दीवानी दीवानी बनी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वेडी झाली. कोण? आपली पोरगी नाही, आपण मीराबाई. राजाची मुलगी होती मीराबाई. सांगेल मी तुम्हाला, सकाळी काकडा करून मोकळं करेल मी तुम्हाला जर सांगायला लागलो तो. कारण मला सकाळी ताप आली होती बाबा, मी नारदाच्या गाडीवर खोटं नाही बोलत. आमची शोभाताई म्हणली बाबा गोळी घे. मग खरंच येताना गाडीमध्ये सुद्धा गोळी घेतली. आणि आज दुपारी तिचे मला फोन आले, म्हणजे तारीख दिलेली आहे बाबा, येतो का नाही येत, येतो का नाही येत. आणि मला हातडीमध्ये बऱ्याच लोकांकडे माझे नंबर आहेत, मोबाईल नंबर, कोणी फोन करू शकतं. मी काही नवीन नाही आहे. मी गोधडी घेऊन झोपलो होतो महाराज, मोबाईल सायलेंट करून टाकला. कोणाचे फोन येऊ द्या म्हटलं, आता उचल्याचीच नाही. थंडी वाजत होती, त्यातल्या त्यात थंडी मरणाची आहे. हातपाय भुरके ट्रक पडले, आता काय करा, पावडर लावायचं गरज नाही का नाही. पण म्हटलं काही काळजी करू नका, माझी चिंता मारुती रायाला आहे. माझी चिंता मी नाही केली तरी चालेल, पण माझी चिंता मारुती रायाला आहे. आणि मारुती राया माझ्या मुखातून 2 तास सेवा करूनच घेतील. खरं सांगू, कीर्तनाची ताकद एवढी आहे, कितीही मोठे तुम्हाला शिनबाग येऊ द्या, साधूचं नामस्मरण, देवाचं नामस्मरण ज्या ज्या ठिकाणी चालू जाते, असं म्हणतात त्रिविध तापाची झाली बुड बनू देखिल्या चरण वैष्णवांचे. साधूच्या सानिध्यात आल्यानंतर, देवाच्या सानिध्यात आल्यानंतर, देवाच्या साधूच्या गप्पा केल्यानंतर कितीही मोठा ताप असू द्या, तो निघून जात असतो. ही ताकद आहे. पण परमार्थ करण्यासाठी सुद्धा वेळ झालं पाहिजे. सांगितलंय मी तुम्हाला, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐका मावल्यांना तुमच्या करता. कोण होती मीराबाई? राजाची मुलगी होती मीराबाई. तुमच्या हातेडी गावात सुद्धा नंबर 1चा श्रीमंत असेल, तो त्याच्या घरी काम करायला जात होता, राजाच्या घरी. श्रीमंत राजाची मुलगी, एकूण ती एक लेक होती, लाडकी मीराबाई. कर्मधर्म सुदैवानं भगवंताच्या सानिध्यामध्ये जाऊन भगवंतासोबत प्रेम झालं. आणि भगवंताशी एकदा का प्रेम झालं की माणसाला काही कळत नाही. कारण भगवंताशी प्रेम होण्यासाठी भाग्य लागतो महाराज. आणि जो भगवंताच्या सानिध्यात जाऊन भगवंतावर प्रेमाचा वर्षाव करत नाही, त्याला प्रेमाची किंमत काय कळणार. जो प्रेम गली में जाते नहीं, वो प्रेम की भाषा क्या जाने. प्रेम गली में, जो प्रेमाच्या गल्लीत प्रवेश करत नाही, त्याला प्रेम काय करणार. प्यार वेगळा आणि प्रेम वेगळा. विठाला 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 रे विठाला विठाला विठाला. कारण तुम्ही अर्थाचा बेअर्थ करू नका. हे जे टीव्ही मध्ये दाखवतात ना, एक हिरो येतो, एक हिरोईन येते आणि ते एकमेकाशी प्यारानं पाहतात, तो प्यार काही कामाचा नाही. तो प्यार सगळ्याची जिंदगी खलास करून टाकणार आहे. तो प्यार, त्या मुलासोबत त्या मुलीचं लग्न झालं तर ठीक आहे, नाही तर त्या आयुष्य माणसाचं सुधारलं पाहिजे. माझ्या माय मावल्यांसारखे, माझ्या वडिलांसारखे, माझ्या बहिणीसारखे, माझ्या छोट्या छोट्या मित्रासारखे कीर्तनात आहे. जास्त खालची भाषा मी वापरणार नाही. प्यार वेगळा आणि प्रेम वेगळं. जे निस्वार्थ केल्या जाते त्याला प्रेम म्हणतात. आणि जो प्यार केला जातो हा एक ना एक दिवस प्रत्येकाची जिंदगी बर्बाद करते. बघा तुम्ही, मी क्षमा मागून बोलतो. एखाद्या हिरोचं एखाद्या हिरोईनवर प्रेम असेल, तो हिरो त्या हिरोईनसाठी नाना प्रकारचे फाईट खेळतो, अनेक गुंड्याला मारतो, शेवटी नाविलाजाने त्या मुलीचे पप्पा तिचं लग्न दुसरीकडे लावून देतो. शेवटी हा हिरो गुंडा होतोच की बाबा. म्हणून ज्यांना तुमचं आमचं जीवन खलास होते त्याला प्यार म्हणत नाही. भगवंताच्या सोबत प्रेम झालं पाहिजे. आणि भगवंताच्या सोबत प्रेम व्हावं असं तुम्हाला वाटत असेल ना माझ्या राजांनो, कधी काळी मारुती रायाच्या गल्लीत आलं पाहिजे. जो प्रेम गली में आए नहीं, वो प्रेम की भाषा क्या जाने. प्रेम गली में, भगवंताच्या सानिध्यात भगवंतासोबत तुम्हाला प्रेम व्हावं असं वाटत असेल तर ऐका गप्पा मीराबाईच्या. भगवंतासोबत प्रेम व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर ऐका गप्पा तुकोबाच्या.
भगवंतासोबत प्रेम हवं असं तुम्हाला वाटत असेल, धुंदुकारीची गप्पा ऐका, भक्त प्रल्हादाची ऐका, गजेंद्र मोक्ष कथा ऐका, कळेल तुम्हाला. जोपर्यंत या लोकांनी देवाशी प्रेम केलं नाही तोपर्यंत माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा यांच्या प्रेमाचा मोबदला देण्यासाठी आला नाही. असलं पाहिजे. राजाची मुलगी होती एकुलती एक, वेणी फेणी करण्याकरता दाशा होत्या महाराज. अशा मस्त दाशा तिची वेणी विसरून द्यायच्या, काही दाशा तर तिला पावडर लावून द्यायच्या, काही दाशा तिच्या सानिध्यामध्ये तिचे कपडे धुवून द्यायच्या. दाशा होत्या, नौकर चाकर होते, घोडे वगैरे सगळं होतं तिच्याकडे. तरी सुद्धा माझी एकुलती एक असणारी लाडकी लेक मीराबाई भगवंताच्या नामामध्ये पागल झाली होती. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक थे मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या स्वरूपामध्ये जोपर्यंत आपण पागल होत नाही तोपर्यंत भगवंत सुद्धा आपल्यासाठी धावा घेत नाही. पागल झालं पाहिजे. मीराबाईच्या वेणीफणी करण्याकरता दास्या होत्या, तरी सुद्धा मीराबाईनं हातामध्ये चिपड्या घेतल्या. ऐका, थांबा. मीराबाईनं हातामध्ये चिपड्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतला, आणि मीराबाईला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मीराबाई कृष्णाच्या नावामध्ये पागल झाली. सांगत होती, ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, होतो गली गली हरी गुण गाणी. पण या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आपली बहीण, आपली लेक, आपली मुलगी जर मंदिरामध्ये गावात सप्ताह चालू आहे आणि माऊली जर हरिपाठ घेण्याकरता आले तर शेजारच्या काही बाया तिच्या मायचे कान फुकत असतात. सखूबाई इथे नाही कुणी? ओ सखूबाई, सोनी हरिपाठाला चालली म्हणतात, तिला सांगा हरिपाठाला जाऊन कोणात चांगलं झालं नाही नको जात जाऊ. मारुती रायाच्या मंदिरात 5 दिवस झाले सप्ताह चालू आहे, तिला म्हणा हरिपाठात जाऊन नाचत नको जाऊ. परिस्थिती आहे बरं तशी. आपली मुलगी जर हरिपाठा करता जात असेल तर माझ्या माऊल्यांनो माझे हात जोडून विनंती तिला जाऊ द्या. कारण कुठंतरी तिचं पुण्य आडवं येत असेल म्हणून तिला मारुती रायाच्या मंदिरात जाण्याचं सौभाग्य मिळते. आणि तुम्ही जर परमार्थ करणाऱ्या मुलीला आडवत असाल तर मला असं वाटते तिचं पाप तुमच्या डोक्यावर बसते. मुलांचं सुद्धा तसंच आहे पोरांनो. तुमचा मुलगा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, राम चैतन्य महाराजांची भागवत कथा चालू आहे, महाराष्ट्रातले अनेक दिग्गज कीर्तनकार तुमच्या गावामध्ये आलेले आहेत, आणि मुलगा जर म्हणत असेल पप्पा मला नाही का हरिपाठाला जायचं, पप्पा मला नाही का कीर्तनाला जायचं, आणि मुलगा कीर्तनाला जायचं हरिपाठाला जायचं असं म्हणत असेल, आणि त्याची माय जर म्हणत असेल की काही कीर्तनाला जाऊ नको बाबू थंडी मरणाची आहे, खरं सांगू तुम्हाला त्या पोराला तुम्ही नारदाच्या गादीवरून सांगतो चांगलं टेपरलं पाहिजे. वा वा, हे महाराज आवडले बा आपल्याला, लेकरं टेपरायचं सांगतात. संस्कारित होण्याकरता जर माय बाप आपल्या मुलाला वाजवत असतील तर हा आनंद आहे. पण तुम्ही जर संस्कारहीन एखाद्या मुलाला आडवत नसाल, त्याला शिक्षा करत नसाल, तर नारदाच्या गादीवरून सांगतो तोच मुलगा तुम्हाला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ही मारुती रायात कीर्तनात सांगितलेली वाक्य आहेत. आम्ही आहे आज तुमच्या समोर हा श्याम महाराज कीर्तन करतो. कोणी म्हणेल की कमीत कमी हा MA झालेला असेल, कोणी म्हणत असेल की हा कॉलेज रिटर्न असेल, कोणी म्हणत असेल कमीत कमी हा 10वा वर्ग तरी पास असेल, काही तरी असं म्हणत असतील की याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. पण आम्ही श्री गुरु गजानन महाराजांची सेवा केली, आम्ही आमच्या श्री गुरुच्या हातचा मार खाल्ला, म्हणून आज 4था वर्ग नपास तुमच्या समोर बोलतो. ही फटके खाण्याची ताकद आहे. 4था वर्ग नपास आहे मी, माझ्याकडे प्रमाणपत्र सुद्धा आहे, खोटं नाही बोलणार.
आणि खरं बोलून तुम्ही काही मला 1000 रुपये वाढवून देणार नाही आणि खोटं बोललो म्हणून काही पाकिटात कमी करणार नाही आणि तुम्ही 1000 रुपये शिल्लक जरी दिले तर मी आनंदाने घेईन. ऐका, ही ताकद जर कशाची असेल तर फटके खाण्याची आहे. काय ते शिक्षण होतं माऊल्यांना, काय ते मास्तर मारायचे. आमच्या सोबतचा आमचा क्लासमेट नेवरे बुवा एखाद्या वेळेस तर दुपारच्या सुट्टीत दप्तर घेऊन शाळेत घरी गेला आणि दप्तर घेऊन तो मास्तर सांगायचे, जा रे 4 जण जा, 2 जण हात धरा, 2 जण टंगड्या धरा, फाटू दे त्याची चड्डी फाटली तर पण आणा वडत आणायचे. आणि साऱ्या गावामध्ये दांगळू व्हायचा की त्या मुलाला मास्तरनी शाळेत आणण्यासाठी पाठवलं. असे मस्त त्याला लोटकत आणायचे लोक धरून, मास्तर मारायचे. आणि ज्या ज्या मुलांनी त्या त्या काळात गुरुजीचा हातचा मार खाल्ला ती मुलं आताच्या काळात क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत. ही शिक्षा खाणाराची सुद्धा ताकद आहे. हा, आम्ही खाल्ला. नाही तर कीर्तन करणं जेवढं तुम्हाला सोपं वाटते, तुम्ही इथं या, मी फेटा बांधून देतो, कंबरे बांधून देतो, वाटलंच तर मी कीर्तनात सहकार्य करायसाठी उभा राहतो, तुम्ही कीर्तन करा. बोलता वाटते सोपे आणि करणी करता तीर कापे. एखाद्या महाराजला जर सांगितलं उद्याचं सूत्रसंचालन करा, तुम्ही ते म्हणते होय ना पुढे, होय ना पुढे, होय ना पुढे, होय ना पुढे. पण कर्मधर्म सुदैवानं आम्ही आमच्या मौनी बाबाशी प्रेम केलं, आम्ही आमच्या गजानन बाबाशी प्रेम केलं, आम्ही आमच्या सकल संतांशी प्रेम केलं, म्हणून त्या प्रेमाचा वरद हस्त आमच्या मस्तकावर आहे. म्हणून आज महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या, महाराष्ट्रात कितीही समाजात जाऊ द्या, आमची गजानन माऊली आम्हाला शक्ती देते, ताकद देते. ही ताकद, ही शक्ती जर कशाची असेल तर फक्त फटके खाण्याची आहे. आणि तुमचा मुलगा कीर्तनात जातो असं म्हणत असेल, तुमचा बाप त्या मुलाला मारत असेल की सोन्या जाय कीर्तनात, कीर्तनात जाण्यासाठी बाप मुलाला मारत असेल आणि त्या सोन्याची माय जर म्हणत जात असेल की नाही वो, एकूण ते एक आहे आपल्याला, आपल्या सोन्याले मारू नका, नारदाच्या गादीवर सांगतो सोन्याले सोडायचं. विठाला 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 लेकर मोठे खतरनाक असतात. यायले बुवा चांगला वाटला तर बरं आहे, नाही तर मग दगड फेकून मारतात. काही काही मुलं फार विचित्र असतात. माझ्याकडे 25 मुलं शिकतात. या कधी चिखलीला आले की आपलं आराध्य दैवत सैलानी बाबा नाही, आपलं दैवत चिखली रेणुका माता संस्थान आहे, आपलं दैवत परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान आहे. हिंदुत्वाचे कोणतेही मंदिर असू द्या ते तुमचं दैवत आहे. पागलासारखे जातात लेकाची शेजारी, जिकडे पाहावं तिकडे लाल जरत भजे. गेलो होतो आम्ही एकदा वाडी ढासाळवाडीत सप्त्या करता आलो, माळवंडीचा कार्यक्रम म्हणून यात्रा होती त्या होळीच्या वेळेस. माळवंडीत मोठा कार्यक्रम राहायचा दादा. चला म्हणले सगळे गुरुबंधू, मी होतो, जगनबा होते, आमचे अनेक महाराज लोक होते. चला म्हणले, गेलो आम्ही तिथं. पांढरे फटक कपडे, जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना, सगळे कोंबडेच लटकेल होते असे. कुणीकडून आलो म्हटलं इकडे, तिथं धड उलटी करता येणार, तिथं धड नळल्यात बोटही घालता येणार. त्यांना म्हटलं बाबा आपलं दैवत ते नाही, आपल्या मौनी बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं की विश्वमौली ज्ञानोबरायाचं दर्शन होते. आपल्या मौनी बाबाचं दर्शन घेतलं की शेगाव निवासी गजानन महाराजाचं दर्शन होते. ही ताकद आहे. म्हणून हिंदुत्वाचे मंदिर कोणते असतील तर हे आपले दैवत आहेत. अज्ञानी लोक आहेत. काय सांगू तुम्हाला बाबा, आमच्या मठात दादा, आमच्या मठात दिल्ली पासून लोक येतात. आम्हाला भाड्यानं खोली पाहिजे. कुठं चाललो? सैलानीले. विठाला 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 बरं राहतात तर राहतात, एवढे कपडे धुतात ते, 8-8 दिवस आंघोळही करत नाहीत. घम घम वास येतो. एकाच्या तोंडावर माशी बसली आणि तळपू तळपू मेली. हा, तेले विचारलं, बोले का जा रे, कहाँ से आ गए? बोले हम ओडिशा से आ गए, उधर चिखली तालुके में सैलानी गाव है बोलते, वहाँ पे हमको जाने का है. म्हटलं तुला आमच्याच मठात काय? मग आम्ही 800 रुपये भाडं घेतो ना. म्हटलं याच्याकडून 1600 रुपये घ्या. 800 रुपये राहायचे ना 800 रुपये पाण्याचे. हजारो लिटरच्या टाक्या खलास करतात ते. कपडे धुधू परेशान, आंघोळ करायच्या नावानं अक्कल नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ओडिशातून, आंध्र प्रदेशून, उत्तर प्रदेशून, दिल्ली सारख्या प्रांतातून आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतात साधं इकडे जाण्यासाठी. बाकीचे देव का सुट्टीवर गेले का? दुर्भाग्य आहे आपल्या समाजातल्या काही लोकांचं. स्वतःला हिंदू म्हणून घेतोय आपण आणि मतिमंदासारखं वागतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हिंदूच्या देवळात जा, आस्था ठेवा. हिंदूच्या देवळात जा, प्रेम करा त्या देवांवर. ते देव तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी प्रेमाशिवाय काही नाही. भक्तीही करतो. एकनाथ महाराज असं म्हणतात, भक्ती प्रेमा विना ज्ञान
नको देवा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातय माझे अभिमान नित्य नवातय माझे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे श्रेयो ही ज्ञानाभ्यासा ज्ञानाध्यान विशेषते ध्यानात कर्म फल त्यागम त्यागात शांती निरंतर. आपल्याला सुद्धा पैल तीराला जायचं आहे. पैल तीराला जायचं असेल तर भक्ती करा, प्रेम निर्माण होईल. प्रेम करा, भक्ती मिळेल. एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला जर कॉलेजचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही एकदम 12वी पास होता का? माझी ताई एखादी जर 12वीत असेल, सॉरी 11वीत असेल, आणि ती म्हणत असेल मी बिना पेपर बिना परीक्षा द्यायची 12वीला जाईल, जाते का हो? मला नाही वाटत देशामध्ये असं कधी परीक्षा असेल की बिना पेपर देण्याची. तुम्हाला जर पास व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला परीक्षा द्यावीच लागणार आहे. काळ्या दगडावरती पाडते. तुम्हाला जीवनामध्ये जीवनाचं सोनं करावं असं वाटत असेल, तुम्हाला कधी काळी साधूच्या सानिध्यात साधूच्या पाठीमाग एका कोपऱ्यामध्ये तुमचं नाव कोणतरी घेतलं पाहिजे, याच्याकरता सुद्धा तुम्हाला प्रेम करावं लागेल. केलंय प्रेम. मीराबाई सांगत होतो मी तुम्हाला. 1 होती मीराबाई. हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतला, नाचू लागली. सहजासहजी नाही, कृष्ण 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 म्हणू लागली. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी अपने मंदिर मो बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी वाचूंगी नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. पागल झाली मीराबाई. म्हणून तरुण अवस्थेला प्राप्त झालेली मुलगी, विवाह योग्य झालेली मुलगी देवाच्या देवळात जाऊन कृष्ण कृष्ण करू लागली. शेजारच्या लोकांना तिचं सुख पावल्या गेलं नाही. शेजारचे लोक फार खतरनाक असतात. शेजारच्या लोकांना कोणाचं चांगलं दिसत नाही. ही रीत नुसतं हातडीतच नाही, जगात ही रीत आहे, जगात. म्हणून श्रीमंत संत तुकाराम महाराजांनी सांगितले, निंदकाचे घर असावे तालुक्यात. हुशार आहेत लोक, हुशार आहेत. जिंदकाचे घर असावे जिल्ह्यात. अव मावशी भीतीला भीत असते ते. भीतीला भीत असते ते. एखाद्याचं चांगलं घर होऊ द्या. एखाद्या वेळेस त्याच्या घरामध्ये मातीचं घर असतं, पाणी शिरतंय कमरी कमरी एवढं, त्यावेळेस त्याला ते दिसत नाही. पण एखाद्या वेळेस त्याचं घर चांगलं बांधणं चालू असू द्या, तो येतो तिथं शेजारी. जिनाच असा पाहिजे होता, पायऱ्या झकड्या झाल्या, अर्धा फूट पुढे झाला, आणि स्लॅब असा पाहिजे होता. तुला काय करायचं? भीता तो बांधू राहिला, पैसे देऊ देऊ तो परेशान आहे, त्याचं फुसकट निघून राहिलं मिस्त्रीची बराबरी करू करू. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की निंदक हे घरात शेजारी असतात. तसं मीराबाई नामस्मरण करत होते, मीराबाईच्या सुद्धा निंदा करू लागले. लोग कहे मीरा, लोग कहे मीरा भैरे बावरी. तो माईक खाली दाबा, दाबा खाली, तेव्हा चाट चांगली वाजते. बाप कहे कुल नासी रे, बाप कहे कुल नासी. आता जमलं. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरानाची. शेजारच्या लोकांनी मीराबाईच्या बापाचे कान भरले. म्हणले, राजे तुमची मुलगी आता तुमच्या हातातून सटकली. तुम्ही जर तिच्याकडे वेळीच बंधन घातलं नाही, आळा घातला नाही, तर ती तुमची राहणार नाही, ती त्या कृष्णाची होईल. राजा म्हणू लागला, कालही मी माझ्या मुलीबद्दल ऐकलं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी माझ्या मुलीचे वाईट गुणगान ऐकत राहतो. एखाद्याच्या पोटी असे कसे संतान जन्माला येते. गावामध्ये जर एखाद्या माणसाचं नाव असेल तर त्या माणसाला वाईट कमेंट सहन होत नसतात. गावातला एखादा तिराईत मोठा माणूस असू द्या, की तो माणूस भांडणात आल्यानंतर भांडणही मिटतं. तो माणूस सोयरिकीत आल्यानंतर सोयरिकीही होते. तो माणूस भंडारात आल्यानंतर पंक्ती सरळ बसतात. असतात काही माणसं बुंदी वाडा बुंदी, ते कधीच येत नाहीत भाजीले फोडणी द्यायला. कधी भाजीले फोडणी द्यायला दिसणार नाही. कधी भाजीची बाटली त्याच्या हातात नसेल.
इकडे आहे वाटते म्हणून टाळी वाजवतात हे. हा, मी तुमच्या गावाबद्दल सांगत नाही, मी माझ्या चिंचपूर बद्दल सांगतो. विठाला 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 आमच्या गावात तसेच आहेत बरं. हो, ते 7 दिवस कधी कीर्तन ऐकायला दिसत नाहीत. कोण्या महाराजची कथा चालू आहे त्याला काही घेणं देणं नाही. आज कोण्या महाराजची कीर्तन सेवा ते त्याला माहित नाही शेवटच्या दिवशी. आणि त्याची वर्गणी 101 रुपये असते. 101 रुपयात येतात 11 माणसं जेवायला येतात, सगळं झाल्यानंतर हिशोब घेतात आणि उरसूर भाजीपाला असला तर घरी घेऊन जातात. ही खतरनाक माणसं. आणि सहज पंगत बसली की आवाज देतात, शांभो ओ रांबो भाजीवाला भाजी. अरे बाबा 8 दिवस झाले तू दिसला नाही. हे बिचारे याची तब्येत 30-30 किलो वजन 25-25 किलोवर आलं. पारा देऊ परेशान झाले, पंक्ती देऊ परेशान झाले. असतात काही लोक असे असतात. म्हणून मीराबाईच्या वडिलाच्या कानावर नको त्या चर्चा जाऊ लागल्या. बाप म्हणू लागला, माझी प्रतिष्ठा या मुलीनं धुळीला मिसरवली, माझी इज्जत आहे म्हणले गावात. अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला नसते आली तर बरं झालं असतं. परिणाम उद्यापासून मी कोणाचे टोमणे ऐकणार नाही. या करता विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे, पिवत पिवत मीरा हासी रे. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. लोकांचे टोमणे मीराबाई बद्दल राजाच्या कानावर आले म्हणून बापानं ग्लासामध्ये पाणी म्हणून माझ्या मीराबाईला विष पाण्याकरता दिलं. पण भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणामध्ये एकुलती एक लाडकी लेक मीराबाई पागल झाली होती माय. परिणाम कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत बापानं दिलेला विषाचा ग्लास गटा तिनं नळल्याच्या खाली ओतवला. परिणाम ज्या भगवान श्रीकृष्णाच्या नावामध्ये ती पागल झाली होती ना, ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ती काळीडक पडली आणि मीराबाईचे प्राण वाचले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्हाला भक्ती करायची असेल, तुम्हाला परमार्थ करायचा असेल, या समाजाने तुम्हाला वेळ म्हटलं पाहिजे. माणसाने सगळ्याच लोकांना चांगलं म्हटलं पाहिजे याची अपेक्षा कधी करायची नाही. जीवनामध्ये संघर्ष आहे. आमच्या साधू लोकांनी जर एवढा मोठा जीवनामध्ये त्याग सहन केला तर आमच्यासारखे आता पांढरे कपडे घालून फिरणारे लोक आहेत, यांना सहन करायला काय हरकत आहे. तुकोबाला मंबाजीबुवांनी त्रास दिला, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजाला विसोबा खिचरांनी त्रास दिला, निवृत्ती दादा सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई चारी भावंडाला त्यांच्याच समाजातल्या लोकांनी त्रास दिला. आपलेच गद्दार असतात. आज 15 डिसेंबर 1831 धर्मवीर संभाजी राजांना आजच्या दिवशी कैद करून दिलं होतं. त्यांच्याच परिवारात त्यांच्याच वंशात जन्माला आलेली ती पिढी होती. कान्होजी सारखे आणि गणूजी सारखे गद्दार होते. म्हणून आजच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज कैद झाला होता. 15 डिसेंबर 1831 घरातले होते. सावत्राई त्याग करत होती. गणूजी कान्होजी त्रास देत होता. गोड बोलून काटा काढण्याचं काम दुसरं तिसरे कोणी करत नाही, आपल्या रक्तातले असतात. म्हणून सावध राहिलं पाहिजे. म्हणून समाजाने तुम्हाला चांगलं म्हणावं याची आशा करायचीच नाही बाबा. समाजाने तुमच्या अंगावर चिखल फेकला पाहिजे अशी अपेक्षा केली पाहिजे. विठाला विठाला म्हणून जा आमच्या साधूने त्याग सहन केला म्हणून आज त्यागात साधूच्या मुखातून निघालेले शब्द उष्टे शब्द आपल्या कानावर येतात. ही ताकद त्यागाची आहे. सहजासहजी कीर्तनकार होत नाही. हरिपाठ जर विचारला तुम्हाला साधा तर हरिपाठ घेता येत नाही. मी सांगेल तुम्हाला. आता हातेडीत मागच्या वेळेस सुद्धा मी विचारलं होतं हरिपाठाचे अभंग किती आहेत कोण सांगतं. मग आम्हाला काय माहित. मग तू कशासाठी आला आहे का नाही. मी कीर्तन करायसाठी आलो. आहे ना आपल्या गावात मंडळ, महिला भजन मंडळ आहे का. हातवर करा बरं. लाजू नका. करा. मी तुमच्या लेकरासारखं आहे. करा. बापा 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 किती लोकांनी हातवर केले. मिरच्याची भाजी जिंदाबाद. हरिपाठा करता आलं पाहिजे. या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी स्वतः कवित्व केलेला हरिपाठ किती अभंगाचा आहे. 27 अभंगाचा पाठ करा. 1 मिनिटात झाला पाहिजे तो. देवाची द्वारी 14 त्रिगुण सार भाईना योगाग साधुबोध पर्वतपरा संता संगती विष्णू म्हणजे पण रामकृष्ण रे. 1 मिनिटात तुम्हाला 27 अभंग म्हणून दाखवतो, पण त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मी काही फार विद्वान कीर्तनकार नाही. माझ्या माऊल्यांनो,
माणसाला माणसाचा देह, मातेला मातीचा देह हा एकदाच भेटत असतो. म्हणून जन्माला आल्यानंतर त्याचं काहीतरी सार्थक करा, जेणेकरून आपण गेल्यानंतर 2 वर्ष आपलं नाव हातडीत जिवंत राहिलं पाहिजे. का गेले बेले की गेले मेले की हो. आजकाल या सोशल मीडियाच्या युगात कोणी कोणाचं ओळखत नाही. एखाद्याच्या घरी सुतक पडू द्या, 13 दिवस सुतक पाडतात आजी, आणि 14व्या दिवशी कढईत भजे करून खातात. पाहिलंय आम्ही. का हो तुमचे ते बाबा गेले, तुम्ही तो भजीवर आले, काय करा महाराज, थंडीच तितकी वाजून राहिली, भजे खाल्ले म्हणून थंडी जाते का? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही गेल्यानंतर 13 दिवस सुतक पाळलं तर पाळलं दादा, 14व्या दिवशी चुलीवर कढईत भजे करून खाणारे लोक आम्ही पाहिले. म्हणून या ज्या जीवनामध्ये संघर्ष झाला, ज्याच्या जीवनामध्ये समाजाचे टोमणे झाले, त्यांचं नाव आज समाजामध्ये आहे, घ्यावं लागते चंद्र सूर्य तोपर्यंत. विश्वमाऊली ज्ञानोबारायांना रुक्मिणी पंत आणि विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा मिळाल्यानंतर या समाजातल्या लोकांनी शुद्धीपत्र गाण्याचं सांगितलं. त्रास झाला हो, खूप त्रास झाला. साधू होणं सोपं वाटते का? आम्हाला सुद्धा तसंच आहे. हा महाराज, गाडीन घोडीन कपडे निघाले वाटते कीर्तन ठोकायले, शब्द द्यायचे, निघाले वाटते कीर्तन ठोकायले. अरे कीर्तन ठोकणं आहे काय? हा तुमचं बरं आहे बा, या गावातून त्या गावाला मस्त तुम्हाला टाळ कुटायला भेटतात. कुटायले? अरे बाबा, टाळ वाजवायले म्हण, कीर्तन करायले म्हण. नाही कीर्तन ठोका आणि टाळ ठोका. वा वा, काय शब्द आहे. काय रे तुझी असभ्य भाषा. अशी भाषा सुद्धा चांगली असली पाहिजे. सोपं नाही माऊलींनो. ऐका, ज्या लोकांनी समाजाचे आघात सहन केले ते आजही जिवंत आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबाराया, निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, सोपान काका, या लोकांना समाजाने त्रास दिला. म्हणून 750 वर्ष जाऊन सुद्धा आज विश्वमाऊली ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी वाचली रे वाचली की ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभे राहतात. की त्या काळात समाजाचे आघात सहन केले म्हणून आज ती ताकद आहे. एकदा श्रीमंत तुकाराम महाराजांचं एकादशीला कीर्तन चालू देहूला. आज सुफला एकादशी आहे. श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू झालं. मंबाजी बाच्या शेताच्या धुऱ्यावर विठ्ठलाचा राऊड आहे. देहूची गोष्ट सांगतो. मंबाजी बाच्या शेताच्या धुऱ्यावर विठ्ठलाचा राऊड आहे. तुकोबानं नियम चालू केला की दर एकादशीला 15 ते 20 मिनिटं कीर्तन करायचं. पहिल्या एकादशीला कीर्तनासाठी गेले 10 लोक होते. गावात सुद्धा तसंच असते बरं. पहिल्या दिवशी कीर्तनासाठी 10-12 लोक राहतात. 3-4 म्हाताऱ्या, 2-3 म्हातारे, गायक वादक वेळेवर येत नसतात, कथाकार वेळेवर येत नसतात. पहिला दिवस. दुसऱ्या दिवसापासून थोडी क्वांटिटी वाढते आणि 4थ्या आणि 5व्या दिवसापासून काल्यापर्यंत तर मग बसायला जागा नसते. परिस्थिती तशीच आहे. श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन मंबाजीबाच्या शेताच्या धुऱ्यावर असणारं विठ्ठलाचं राऊड तिथं चालू झालं. पण तुकोबाचं कीर्तन चालू होत असताना तुकोबाच्या समोर पहिल्या दिवशी 20 लोक, दुसऱ्या दिवशी 30 लोक, चौथ्या दिवशी 40, 50, 100, हळूहळू दर एकादशीला गर्दी वाढू लागली. पण आता तुकोबाचं कीर्तन ऐकण्यासाठी आलेले श्रोते मंडळी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर त्या विठ्ठलाच्या रावळाला प्रदक्षिणा मारायचे. मंबाजीबाच्या शेताच्या धुऱ्यावर ते राऊड होतं आणि कर्मधर्म सुदैवानं मंबाजीबानं त्या धुऱ्यावर काट्या लावल्या होत्या. काट्या. तुकाराम महाराजांनी काय केलं? तुकाराम बुवा म्हणले दर एकादशीला माझं कीर्तन असते आणि हे लोक विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येतात, शेवटी प्रदक्षिणा सुद्धा मारतात. या लोकांच्या पायात काटा टोचू नये या करता तुकाराम महाराजांनी मंबाजीबाच्या धुऱ्यावरची एक काठी काढली. आता इथं जर एखादी काट्याची काठी असली तर गावातले कार्यकर्ते काढतात की नाही? त्याच्या पाठीमागे इतिहास आहे की बा एखाद्या माऊलीच्या, एखाद्या मुलाच्या, एखाद्या महाराजाच्या पायात ते जाऊ नये म्हणून. मंबाजीबाच्या धुऱ्यावरची काठी श्रीमंत तुकाराम महाराजांनी काढली. श्रोत्याला त्रास होऊ नये या करता मंबाजीबाला राग आला. जी काट्याची काडी काढली माझ्या मंबाजीबाच्या शेतावरची तुकोबानं, त्याच काठीनं श्रीमंत तुकाराम महाराजाला मंबाजीबानं मारलं. तुकोबाला मारलं. पण मंबाजीबा हा तुकाराम महाराजचा एकमेव श्रोता. कीर्तन ऐकणारे लोक पुढे बसले पाहिजे. विठाला 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 कीर्तन ऐकणारे लोक पुढे बसले पाहिजे. कारण विश्वमाऊली असं म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्पित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकाराल के. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या समोरासमोर हे वाक्य बोलत आहेत. याचा अर्थ असा आहे की श्रोते समोर असले पाहिजे.
नाहीत मग श्रोते गावाच्या पायरीवर असले पाहिजे, बरं वाटलं तर ठीक, नाही तर निघले. असं नाही, श्रोते हे शेजारी असले पाहिजे. मंबाजीबाच्या धुऱ्यावरची तुकोबानी काठी काढावी. मंबाजीबाला कळालं तुकोबानी प्रदक्षिणा मार्गातली एक धुऱ्यावरची काठी काढली, त्याच काठीनं मंबाजीबानी तुकाराम महाराजाला मारलं. तुकाराम महाराजाला फार वाईट वाटलं. आता कीर्तनाला सुरुवात करणार. मंबाजीबा म्हणले, तर एकादशीला मी तुकोबाचं कीर्तन ऐकतो, आज मला तुकोबाचं कीर्तन ऐकायचं नाही, कारण मी तुकोबाला शिक्षा केली. काट्याची काठी काढली, त्याच काठीनं तुकोबाला मारलं. पण तुकाराम महाराजांनी त्यांचा स्वभाव कधी सोडला नाही. गेले मंबाजीबा घरी, विना घेतला, कीर्तन चालू करणार. डोळे बंद होते, डोळे उघडले, पाहतात तर माझा मुख्य श्रोता मंबाजीबा कीर्तनात दिसत नाही. मंबाजीबाला आता तोंड राहिलं नाही. तुकोबाला आपण मारलं, बुवाचं कीर्तन, आणि आता बुवाला जर मी मारलं तर बुवाचं कीर्तन कोण्या तोंडानं ऐकाव. पण ते संत आहेत. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंकतेची भुले. साधू रंकाला सुद्धा आपल्यासारखं करतात माय, साधू साधूला सुद्धा आपल्यासारखं करतात. तिथं वेळ लागत नाही, तिथं काळ लागत नाही, तिथं रात्र नाही, तिथं दिवस नाही. आपण सारी खे करीती तत्काळ, आपण सारी खे करीती तत्काळ, आपण सारी खे करीती तत्काळ, आपण सारी खे करीती तत्काळ. हा आपण सारी खे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपण सारी के करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. बार कुमार, बार कुमार, बार कुमार, बार साधूला तुम्ही कितीही त्रास द्या, साधूला साधूची तुम्ही कितीही चेष्टा करा, हे साधू चेष्टा करणाऱ्या माणसाचे, हे साधू मारणाऱ्या माणसाचे हातपाय दाबून देत असतात. झालं की तुकोबाचं कीर्तन चालू, गळ्यामध्ये विना घेतला मावल्यांनो, आणि तुकोबांनी डोळे उघडले, पाहतात तर मुख्य श्रोता मंबाजीबा पुढे दिसत नाही. शेळके महाराज सारख्या माणसाच्या गळ्यात विना दिला आणि तुकोबा मंबाजीबाच्या घरी गेले. मंबाजीबा चला कीर्तनाला. तुम्ही कीर्तनाला आल्याशिवाय मला कीर्तन नाही करता येणार, तुकोबाचे शब्द. मंबाजीबा म्हणले, तुकोबा मारले हो मी तुम्हाला, मी तुम्ही माझ्या शेताच्या धुऱ्यावरची काट्याची काडी काढली म्हणून मी त्या काडीनं तुम्हाला मारलंय तुकोबा. काय तुमचं हृदय आहे तुकोबा, काय तुमचं मन आहे तुकोबा, दगडाला सुद्धा पाषाण फुटेल इतकं तुमचं अंतःकरण आहे माझे तुकोबा, मी तुम्हाला मारलंय, मला क्षमा करा. तुकोबा मंबाजीबाला म्हणतात, तुम्ही कीर्तनाला आल्याशिवाय मी कीर्तन चालू करणार नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज ज्या तुकोबाला मंबाजीबाने धुऱ्यावरची काठी काढली म्हणून मारलं, त्याच मंबाजीबाचं तुकोबाच्या सोबत आपल्याला नाव घ्यावंच लागतं. म्हणून सांगितलं, मेले की गेले होऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज 450 वर्ष झाले, आजही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर सगळ्याच्या अंगावरचा रोमरोम उभा राहतो. याचा अर्थ असा आहे माझ्या राजांनो, की आपल्या राजांनी संघर्ष केला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरचे रोमरोम उभे राहतात. संघर्ष केला, त्रास सहन केला. ज्ञानेश्वर महाराजांनी संघर्ष सहन केला, त्याग सहन केला. चला पुढे. आपण प्रति पंढरपूर म्हणून शेगावला राहतो. योगीराज गजानन महाराजांनी सुद्धा संघर्ष सहन केला, म्हणून जगाच्या पाठीवर एकमेव संस्थान म्हणजे गजानन महाराज संस्थान. सोपं नाही. कोण होते गजानन महाराज यांचा विचार आपण 2 मिनिटांमध्ये पाहू आणि सेवेला थांबवू. विठाला विठाला योगीराज संत सम्राट गजानन महाराज 1907 साली ज्यांनी भास्कर पाटील यांना संजीवन समाधी दिली. नीट ऐका हातेडीकर. 1907 साली योगीराज गजानन महाराज भास्कर पाटलाला संजीवन समाधी देतात.
या महाराष्ट्रामध्ये 2 संजीवन समाधी आहेत. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया. देवाने आणि निवृत्तीनाथ महाराजांनी विश्वमौली ज्ञानोबरायाचे हात पकडावे, तिथूनली शिळा काढावी, विश्वमौली ज्ञानोबरायांना संजीवन समाधीच्या स्थळावर न्यावं. सिद्धांत लक्षात ठेवा. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजाला संजीवन समाधी दिली एक, आणि दुसरी भास्कर पाटलाला योगीराज समर्थ गजानन महाराजांनी समाधी दिली. ती समाधी अकोट तालुक्यात, अकोल्या जिल्ह्यात, आडगाव बुद्रुक या गावात. कधी जर गेले ना तुम्ही वारी हनुमानला, वारी हनुमान हातेडीकर, वारी हनुमान, हा वारी हनुमानला जर तुम्ही कधी गेले तर जाताना तुम्ही अकोटातून त्या मार्गे जाता, आडगाव बुद्रुकला नक्की थांबा. आपल्या गजानन महाराज संस्थानची फार मोठी शाखा आहे. तिथं आजान वृक्षाची बाग आहे. आणि प्रत्यक्ष जसं निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना समाधी दिली, तशी गजानन महाराजांनी प्राणप्रिय पट्ट शिष्य भास्कर पाटलाला समाधी दिलेली आहे. आणि 1910 साली गजानन महाराज समाधिस्थ झाले. आता 104 वर्ष पूर्ण होतात, म्हणून श्रींचा शताब्दी महोत्सव सुद्धा आपण सगळ्या लोकांनी अनुभवला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की गजानन महाराज कोण होते याचा विचार जर आपण केला तर मला असं वाटते आपल्या हातेडीला शेगाव व्हायला वेळ लागणार नाही. महाराजांचं चरित्र फार गोड आहे. ऐका, देवीदास पातुरकर यांच्या मुलाची ऋतुशांती होती. कोण हा देवीदास? हा देवीदास पातुरकर, पातुरकरांचा फार मोठा वंशज होता, मठाधिपती होता तो. पण त्या मुलाची ऋतुशांती होती, आणि त्याच्या मुलाची ऋतुशांती असल्यामुळे त्याने नगर भोजन दिलं होतं. प्रथा होती. लाडा नवसानं जर एखादं मुलगा जन्माला आला तर लोक त्याचं शंडीचा कार्यक्रम चांगला थाटामाटात करत होते. म्हणून हा मनानं उदार असणारा देवीदास पातुरकर यानं सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं होतं शेगावला, चुलबन आमंत्रण. पण कर्मधर्म सुदैवानं देवीदास पातुरकर, आणि तुम्हाला जर पटत नसेल, गजानन विजय ग्रंथ अध्याय 1 ओवी क्रमांक 90 पासून 100 पर्यंत पाहून घ्या. विठाला 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 हो, पहिला अध्याय गजानन महाराजांचा पहिल्या अध्यायात हे वर्णन आहे गजानन विजय ग्रंथामध्ये. म्हणून देवीदासांनी सगळ्या गावाला पंगत दिली, निमंत्रण दिलं. त्यापैकी काही मोजके लोक होते, ज्याला आपण धावणारे लोक म्हणतो. धावणारे असतातच की नाही, आमच्या मुलीचं कार्य आहे म्हणून आपल्या घरचे लोक सगळ्याच्या मागून जेवण करू, अगोदर पाहुण्याच्या पंक्तीत बसू द्या. तसे होते काही. देवीदास पातुरकर त्याच्या मुलाची ऋतुशांती असल्यामुळे त्याने बंकटलाल अग्रवालाला निमंत्रण दिलं आणि दामोदर पंताला निमंत्रण दिलं. हे दामोदर पंत आणि बंकटलाल अग्रवाल गजानन महाराजांचे फार जवळचे, फार जवळचे. नंतर भास्कर पाटील आले. भास्कर पाटील आल्यानंतर त्यांनी काय केलं, गजानन महाराज उन्हाळ्याचे दिवस होते, शेतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात महिला धसकट येत होत्या. धसकटच म्हणतात का? काडी कचर मी तिकडला खालचा आहे, घाटा खालचा म्हणून म्हटलं धसकट. काडी कचरा येत होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते, 12-1चा वेळ होता. गजानन महाराज विदेही अवस्थेला प्राप्त झालेले माझे गजानन माऊली भास्कर पाटलाच्या शेतामध्ये गेले. आणि भास्कर पाटलाच्या शेतात गेले असताना त्यांनी वाळा घालून आणलेलं शुद्ध जल पाणी त्याला म्हणू लागले, भास्करा मला 1 गोड पाण्यासाठी दे. महाराजाचे शब्द आहेत, हा सांगू ना तुम्हाला एवढं का राहू देऊ? सांगा म्हणतात. हा 100 रुपये द्या मग. आता ऐका, तुम्ही सगळे जण सर्वांगाचे कान करून ऐकता म्हणून सांगतो. माझी वेळ संपली, मला दररोजच कीर्तन आहेत. आता हे झाल्यानंतर उद्या सुद्धा संभाजीनगरला जायचं आहे, छत्रपती संभाजीनगर. परवा दिवशी चिखली तालुक्यातच आहे, 13व्या दिवशी सुद्धा आहे. दररोजच कीर्तन असतात. म्हणून थंडीच्या दिवसात तुमच्या चेहऱ्याकडे पाहून सुद्धा आम्ही कीर्तन केले पाहिजे. नाही तर ऊस गोळ झाला म्हणून काय मूळ सगळं खावा, आणि गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे, आहे ना. ऊस गोळ झाला म्हणून हाणल्या मुळासहित, मग झालं मूळ याद. अशी परिस्थिती येऊ नये याकरता आपण थांबायचं. शेगावच्या गजानन महाराजांचं चरित्र 1 मिनिटात सांगतो आणि थांबतो. ऐका माझ्या राजांनो, भास्कर पाटलाच्या शेतामध्ये श्री गजानन महाराज गेले. विदेशीला प्राप्त झालेली मूर्ती, अंगावर एकही वस्त्र नाही. पण गजानन महाराजांचा एक डोळा सूर्यासारखा चमकतो आणि दुसरा डोळा चंद्रासारखा. साधूच्या चेहऱ्यावरचं तेज हे वेगळं तेज असतं, त्याला ज्ञानाचं तेज म्हणतात.
आणि आपले सफरचंदासारखे जे गाल असतात हे गावरान तुपाचे असतात. आपण तूप खातो म्हणून आपल्याला रूप येते. आताच्या काळात तसं काही दिसत नाही. आजीला म्हटलं आजी तूप, आजी म्हणते चुप. हा, आता जर आपण आजीला गाल वर येण्यासाठी तूप मागितलं तर आजी म्हणते मेल्या तूप पाहिजे का तुला, हे साखर खाय तिकडे मोकळा. आता 2-2, 3-3 कप आपण चहा पितो, पण तुपाची गोष्ट सुद्धा आपण करू देत नाही. गजानन महाराजांचं सुंदर असं उजाश्री रूप दिसत होतं. भास्कर पाटील गाडावर बसलेले आहेत, गाडी होती त्यांची, आणि असं काठीवारी घोडा होता. पूर्वीच्या काळात पाटीलकी दाखवायचे, जहागीरदार पाटील होते. पांढरा फेटा डोक्यावर, अंगामध्ये कोट, पांढरं फटक असं बगड्यासारखं धोतर, आणि काठेवाडी घोड्यावर बसायचे पाटील लोक. आणि निघायचा घोडा टकडक टकडक टकडक, बस असाच, तुम्हाला बरोबर माहित आहे. असाच घोडा टकडक 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 मस्त बसले पाटील बैलगाडावर बसलेले होते. महिला वर्ग शेतामध्ये काडी कचरा बेचत होत्या. महाराजांना खूप तहान लागली होती. उन्हाळ्याचे दिवस असले की 12-1 या वेळामध्ये खूप तहान लागते माणसाला. पण वाळा घालून त्या कर्मचाऱ्याकरता, त्या महिला करता भास्कर पाटलांना ते पाणी आणलं होतं. महाराजांनी म्हटलं भास्करा एक घोट पाणी दे रे, मला एक घोट पाणी दे. भास्कर पाटील म्हणले कोण रे तू, विदेही अवस्थेला प्राप्त झाला, तुला अंगावर कपडे घालण्याची सुद्धा अक्कल नाही, पाणी मागतो. हे पाणी मी तुझ्या करता आणलं नाही, माझ्या शेतामध्ये धसकट असणाऱ्या महिला आहेत त्यांची ताण भागवण्याकरता आहे. अरे तहानेल्या माणसाला पाणी दिलं पाहिजे. शास्त्र सांगतंय अन्न वस्त्र निवारा. एखाद्याला ताण लागत असेल तर घोटघोट पाणी द्या. एखाद्याला भूक लागली असेल तर कोरभर भाकर द्या. एखाद्याच्या अंगावर तिळभरही वस्त्र नसतील तर त्याला शरीर झाकण्याकरती लंगोट तरी द्या. महाराजाचे शब्द आहेत. भास्कर पाटील म्हणू लागला मी तुला देणार नाही. भास्करा दे, बघ माझे होठ सुकले, पांढरे पडले, मी काही तुला जास्त पाणी मागत नाही. मला माहित आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत, फक्त एक घोट दे भास्करा, फक्त एक घोट दे, एक घोट दे भास्करा, खूप तहान लागली भास्करा. अरे एकच घोट दे भास्करा. भास्करानं महाराजाला अवलिया म्हणून, म्याड म्हणून, पागल म्हणून एकही घोट पाण्याचा दिला नाही. परिणाम आंब्याच्या झाडाशी भास्कर पाटील बसले. महिला वर्ग शेतामध्ये धसकट व्यस्त आहेत. त्याच भास्कर पाटलाच्या शेतात एक पडकी विहीर होती मावशी, 30 वर्षे जुनी, ज्या विहिरीला थेंबर सुद्धा पाणी नव्हतं. बघा चरित्र जर ऐकलं तर तुमच्या अंगाला काटे येतील. खरं सांगू, महाराजांनी जीवनामध्ये संघर्ष केला आज, म्हणून जगाच्या पाठीवर 1 नंबरचं संस्थान आहे. शेगाव संस्थान सारखं संस्थान होणे नाही ना, होणे नाही, होणारच नाही. गेले महाराज, त्या विहिरीजवळ गेले, त्या विहिरीकडे पाहिलं, गंगे ज्यावेळेस मी नर्मदा परिक्रमा करण्याकरता आलो होतो त्यावेळेस माझ्या नावेतून तू प्रगट झाली होती. ओंकारेश्वरला गेलती महाराज, पंढरपूरला सुद्धा गेलती महाराज, आळंदीची वारी होती महाराजांची. चरित्र ऐका महाराजांचं. मी जर गजानन विजयाचं चरित्र सांगितलं तर 4 वाजेपर्यंत सांगत नाही, कारण मला माहित आहे मी 4 वर्ष शिकलो माझ्या माऊलीकडे. भास्कर पाटलांनी पाणी दिलं नाही म्हणून महाराज त्या कोरड्या 30 वर्षाच्या जुन्या विहिरीजवळ गेले आणि त्या विहिरीकडे पाहिलं. गंगे, समुद्र मंथन करत असताना 14 रत्न बाहेर निघाले होते, त्यापैकी हलाहल नावाचं विष सुद्धा होतं. ऐका, हलाहल नावाचं विष जमिनीवर पडू नये याकरता भगवान भोलेनाथानं ते आपल्या कंठामध्ये साठवून ठेवलं. म्हणून हलाहल नावाच्या विषाचा दाह शांत करण्याकरता तू भगवान शंकराच्या शिरावर विराजमान झाली. भगवान शंकराचा कंठ शीतल होण्याकरता, भगवान शंकराचा कंठ शीतल होण्याकरता तू भगवान शिवजीच्या डोक्यावर आले. आज माझ्यासारखा पामर तुझ्याजवळ 1 घोट पाण्यासाठी तळमळ करते. तू जर सत्वाची असशील गंगा माय तर मला पाणी पाच, असं म्हणत नाही तर 30 वर्षाच्या जुन्या विहिरीला खडखड खडखड पाजर लागले. ही ताकद फक्त गजानन महाराजाची आहे. आज ती गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर अकोलीच्या रानात, शेत सर्वे नंबर 52, एका कोरड्या ठणठण विहिरीत जिवंत झरा फोडीला. भास्कर पाटलाने गजानन महाराजांकडे पाहिलं. महाराज चुकलो मी, मला क्षमा करा. कधी काळी साधू ओळखण्यासाठी सुद्धा माणसाला दृष्टी पाहिजे असते. अगोदर भास्कर पाटलांनी महाराजांना त्रास दिला आणि तो त्रास महाराजांनी सहन केला. भास्कर पाटील कुठलाही असू द्या, गजानन महाराजांच्या सोबत त्याचं नाव घ्यावं लागतं, हे विधान आहे. म्हणून संत समागम एखादी परी, व्हावे व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उच्चिष्टाचे कामारे, बट्टिक सेवेचा सेवक दीनपणे रंगतीची भले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती.
घडेल पंगती संताची ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज जय ज्ञानेश्वर माऊली नाराज खरं सांगू का माझी प्रकृती सकाळपासून चांगली नाही, खूप ताप आला आणि मी घरी सुद्धा मठात गोळी घेतली, गाडीत सुद्धा घेतली आणि ताईला सुद्धा सांगितलं की ताई आज बरं वाटत नाही. कधी असं होत नाही, पण मारुतीरायाच्या पावनपवित्र दरबारामध्ये एवढा मोठा हजारोच्या संख्येने उपस्थित असणारा हा समाज, तुमच्यासारख्यांचे प्रसन्न चेहरे मला दिसले, त्याच्यामुळे मी 2 तास कीर्तन करू शकलो. ही ताकद फक्त साधूच्या गप्पामध्ये आहे का? साधूच्या गप्पा जर तुम्ही तन्मन धनानं करत असाल ना माझ्या माऊल्यांनो, माझ्या वडिलांनो, तर साधू तुमच्याकडून सहज बोलून घेतात. मी एवढा आजारी असून सुद्धा माझ्याकडून माझ्या गजानन महाराजांनी बोलून घेतलं. ही ताकद फक्त मारुतीरायाची आहे. खरं सांगू तुम्हाला, हे एकच चरण आपलं अभंगाचं झालं, अजून 3 चरण आपले बाकी आहेत. एकच चरण झालं बरं आजी, नाही तर म्हणसान महाराजांना अभंग सोडला नाही. आणि तुमची जर परमिशन असेल तर आता 2रं चरण चालू करू का? मग 3रं चरण, मग 4थं चरण, काकडा करून मोकळे होऊन जाऊ. जास्त वेळ नाही झाला पाहिजे. तुमच्या मागे सुद्धा कामधंदे असतात, आमच्या मागे सुद्धा कीर्तन असतात. आमची गायक वादक मंडळी सुद्धा रोज प्रत्येकाच्या कीर्तनामध्ये उभे राहतात. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे मला असं वाटते, आमचे गुरुजी सांगायचे की जास्त खाल्ल्यापेक्षा कमी खा. काय गुलाबजामुन गोड झाले म्हणून बसले दाबत, आणलंय गोड झाले म्हणून खिशातही टाकून आणले, मग घरी गेला घातले नळल्यात बोट. दुसरं काय, गुलाबजाम कितीही गोड असले तर 2 किंवा 3, कीर्तन सुद्धा कितीही चांगलं असलं तर 2 तास किंवा 2 तास 5 मिनिटं, त्याच्या पुढे जर गेलं तर गुलाबजामुनचे भजे होतात. ते कुणीकडचं कुणीकडे कार्यक्रम होते. अत्यंत आपण सगळे लोक प्रेमानं ऐकत आहात. ज्या आमच्या ताईच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं, शोभाताई यांच्या विनंतीला मान देऊन मी या गावात आलो. आपल्या हातेडी गावचे सुद्धा भजन मंडळ आहेत, त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव केलं आणि आपण मातावर्ग सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहात. खरोखर मरान तुमच्या पोटी जन्माला या. मी तर असं म्हणेल की बाबांनो, तुम्ही दररोज वेळात वेळ काढून कीर्तन ऐकण्यासाठी येता, जास्तीत जास्त संख्येने येत जा. आता आपल्याकडे 3 दिवस शिल्लक राहिले. थंडी कोणाकोणाला वाजते हातवर करा बरं, कोणालाच नाही वाजत, हुशार आहेत. म्हणजे याचा अर्थ आहे कीर्तन चालू द्या. अजून झाली सेवा, झालेली सेवा समर्थ सद्गुरू परमहंस रामकृष्ण मौनी बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. मी कधी कोणाला त्रास देत नाही, पण जाता जाता सगळ्यांना एकच त्रास देतो, ज्यांना ज्यांना हात असतील त्यांना असे मस्त वर करा, वर करा. वा, तुम्हाला जरा गंमतच पाहिजे. राखीच्या गसनाला बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरीने येईल ग. माहेरच्या वाटेन आंब्याच आहे वन, येणार भाऊ माझा विश्रांती घेईन ग. नातं हे प्रेमाचं मायेन जपवीन, राखीच्या सणाला बंधू माहेरीने येईल ग. हात वर करा, असं पाहिजे तुम्हाला. फिरवा महाराज कॅमेरा, असा आवाज आला पाहिजे. हा, एक आवाज आला पाहिजे. एक साथ सावधान. एक 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 शाबास. जय हो हातेडी. हा हा. जाऊ द्या बुलढाण्यापर्यंत आवाज, चालू द्या सकाळपर्यंत. हा हा, शाबास. हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे रामा राम 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 हरे
वाजवा यांच्याकरता. झालं आपलं कीर्तन. माझी आयोजक लोकांना फार सर्व अंतकरणातून विनंती आहे की तुम्ही हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला हा खरोखर कौतुकास्पद आहे. जे कोणी आयोजक असतील, कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभासद आणि श्री हनुमान महाराज ट्रस्ट यांचे सुद्धा संचालक मंडळी, की कार्यक्रमाला कोणीही आडा घालू द्या, कार्यक्रमाच्या मधात कोणीही तिराईत माणूस येऊ द्या, मारुती रायाचा हा कार्यक्रम जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत बंद नाही पडला पाहिजे. आम्हालाच बोलवा असं मी म्हणत नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज कीर्तनकार आहेत, त्यांना सुद्धा बोलवा, पण कार्यक्रमाचं स्वरूप साधारणचं हेच असलं पाहिजे. नाहीत मग धामधूम टामटूम सामसुम, पहिल्या दिवशी 11 वाले, दुसऱ्या वेळेस 15 वाले, तिसऱ्या वेळेस 21 वाले, चौथ्या दिवशी फुस, असं नाही झालं पाहिजे. ही जी रेंज आहे आपली बुवा लोकांची, महाराज गायक वादक लोकांची, ही शेवटपर्यंत चालू द्या. आपण सगळे लोक, मला माहीत आहे 2-2.25 तास झाले तरी सर्वांगाचे कान करून ऐकत आहात. मला 2 तास सांभाळून घेण्याचं काम कृष्णा महाराज, धनु महाराज, आमचे नेवरे महाराज, आपल्या गावातील सर्व टाळकरी, छोटे छोटे मुलं, माता वर्ग आणि अत्यंत सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आमचे घोडके महाराज, हे सुद्धा सगळेजण या ठिकाणी. मुक्ताबाई यूट्यूब चॅनल, हे आमचं कीर्तन कुठेही असू द्या ते हजर असतात. माझं नाही, कोणाचंही असू द्या ते हजर असतात. त्यांना थंडी वाजत नाही, काही वाजत नाही, काही प्रॉब्लेम नाही. गोदरीला सुद्धा भागवत कथा असते, तिथं सुद्धा ते येणं जाणं करतात. म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. जर चुकीचं वाटत असेल ते बुद्धीचे दोष, आणि घरी घेऊन जाण्यासारखं असेल माझ्या राजांनो, श्री गुरु मौनी बाबांचं आणि श्री गुरु गजानन महाराजांचं. विठाला जय जय विठ्ठल.